जर मित्रांनो तुम्हाला मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि ते घरी बसल्या कुठल्याही ऑफिसला न जाता, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे. त्याआधी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. चला तर मग मंडळी सुरू करूया. सगळ्यात अगोदर प्ले स्टोर वरती जा. प्ले स्टोर वरून एक ऍप डाउनलोड करा. ECI नेट गव्हर्नमेंटचं ऍप आहे. त्याला डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस मी मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, एक अशा प्रकारे तुम्हाला ऍप ओपन केल्यावर दिसणार आहे. वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म, ट्रॅक युअर ऍप्लिकेशन, सर्च नेम, डाउनलोड वगैरे असे बरेच काही ऑप्शन तुम्हाला तिथे दिसणार आहेत. त्यापैकी तुम्हाला फक्त वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्या नंतर समोर तुम्हाला फॉर्म नंबर 8 भरायचा आहे. फॉर्म नंबर 8 घ्या. मोबाईल नंबर टाकायला विचारेल, मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर त्यावर एक ओटीपी जाईल, ओटीपी टाकून घ्या. ओटीपी टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुम्हाला फॉर्म नंबर 8 वरच क्लिक करायचं आहे. तर फॉर्म नंबर 8 वर क्लिक करूया. त्यानंतर लेट्स गो या बटनावरती क्लिक करा. आय हॅव अ वोटर ID इपिक कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचा मतदान नंबर टाकायचा आहे. मतदान कार्डचा नंबर टाकून झाल्यावर फेस डिटेल्स या बटनावरती क्लिक करा. बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर वी हॅव फाउंड अ रेकॉर्ड फॉर दिस, एंटर वोटर ID असा एक मेसेज तुम्हाला दिसेल. फक्त प्रोसीड या बटनावरती क्लिक करून टाका. पुढे तुम्हाला तुमची पूर्ण माहिती स्क्रीनवरती तुमच्या दिसणार आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. इथं काहीही भरण्याची गरज नाहीये, सरळ खाली स्क्रोल करून द्या. मोबाईल नंबरवरती आल्याच्या नंतर तुम्ही तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या, जो तुम्हाला मतदान कार्डशी लिंक करायचा आहे. बाकी काही भरायची गरज नाही, सरळ नेक्स्ट करून टाका. आता इथे तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, 4 ऑप्शन दिसणार आहेत. 4 पैकी करेक्शन ऑफ एंट्रीज इन इलेक्टरल रोल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंबर 2 लाच दिसेल तुम्हाला. 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. इथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील, त्यापैकी फक्त आणि फक्त मोबाईल नंबर या बटनावरतीच क्लिक करा. जर तुम्हाला मोबाईल नंबर सोबतच नाव आणि जेंडर वगैरे अजून जन्मतारीख काही चेंज करायची असेल, तर तुम्ही एक सोबत 4 ऑप्शन सुद्धा सिलेक्ट करू शकता. सध्या आपल्याला फक्त मोबाईल नंबर करायचा आहे, त्यामुळे आपण फक्त मोबाईल नंबर घेऊनच पुढे जाऊया. ते तुम्हाला पुन्हा एकदा तोच नंबर टाकायचा आहे जो तुम्ही सुरुवातीला टाकलेला आहे. नंबर टाकून झाल्याच्या नंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करा. व्हेरीफाय बटनावर क्लिक झाल्याच्या नंतर एक ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवरती येईल. तो ओटीपी तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुलचा मेसेज येईल. आता समोर तुम्हाला फक्त नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जिथून फॉर्म भरलाय त्या जागेचं नाव तुम्हाला इथं खाली टाकायचं आहे. आता इथे तुम्ही भरलेली पूर्ण माहिती एकदा पुन्हा चेक करून घ्या आणि सर्वात खाली येऊन ई साइन अँड सबमिट या बटनावरती क्लिक करा. आता तुम्हाला ई साइन करायचं आहे. ई साइन हे फक्त आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरचा ओटीपी घेऊनच होत आहे. इथे तुम्ही तुमचा आधार नंबर टाका. आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून सबमिट करून घ्या. बस तुमचं काम आता झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.